सध्या या गारगोटीच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पाचं उद्घाटन सोहळा आता संपन्न झाला आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच गारगोटी ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर सध्या माझ्यासोबत गारगोटी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य राऊत वहिनी आहेत। काय सांगाल, आज या चांगल्या एका समस्येवर उपाययोजना करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जातोय, या निमित्तानं कशी प्रतिक्रिया? कचऱ्याचा प्रश्न गारगोटी शहरासाठी फार मोठा होता। गारगोटी शहरासाठी म्हणण्यापेक्षा गारगोटी शहरामध्ये कोल्हापूरकडून जाणारी जी लोक होती त्यांच्यासाठी सुद्धा तो फार म्हणजे इथून गाड्या जात होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा तो फार अडचणीचा आणि दुर्गंधीदायी वास येत होता। त्यामुळे त्या सगळ्या लोकांची तक्रारी असायची। पण म्हणतात ना, एखादं चांगलं काम करण्यासाठी देव एका अशा शक्तीला जन्माला घालतो, तशा पद्धतीचा अध्यक्षांना आमच्या देवाने शक्ती दिलेली आहे आणि एवढा मोठा प्रकल्प हा गारगोटीतल्या कुठल्याच व्यक्तीने स्वप्नात सुद्धा पाहिला नसेल। अशा पद्धतीचं हे काम, इतका मोठा प्रकल्प इथं उभारण्यात येत आहे आणि खरोखरच त्या कचऱ्यातून जो कचरा प्रकल्पाचा विषय असा आहे, या कचऱ्यातून वीज निर्मिती होणार आणि ही वीज ज्या घंटा गाड्या आहेत, कचरा कलेक्शन करण्यासाठी ज्या गाड्या वापरल्या जाणार त्यांच्यासाठी ही वीजची हे होणार, म्हणजे वापरात येणार। त्यामुळे ग्रामपंचायतीलाही त्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळणार। अशा प्रकारचा मोठा असा प्रोजेक्ट ह्या बुद्रुक तालुक्यामध्ये होत आहे आणि खरोखर ग्रामपंचायतीच्या वतीनं, या गावाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देतो। कारण इतका मोठा प्रकल्प, फार मोठा असा प्रकल्प होणार आहे। आता तर त्याची नुसती सुरुवात झाली आहे, पण खरोखर ते एक स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल अशा पद्धतीचं काम आहे ते। धन्यवाद।